भारतीय रुपयानं आजवरची निच्चांकी पातळी गाठली असून एका डॉलरची किंमत ही 93.24 रुपयांवर पोहोचली आहे। पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे रुपया कमकुवत झालाय। कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $120वर पोहोचलेत आणि अमेरिकन डॉलर मजबूत झालाय। भारतीय चलनावर याचा प्रचंड दबाव निर्माण झालाय आणि याचाच परिणाम महागाईवर होण्याची भीती व्यक्त होती। तर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने भारतीय चलनावर प्रचंड दबाव निर्माण झालाय, याचाच परिणाम महागाईवर होण्याची भीती व्यक्त केली जाते। भारतीय रुपयाने आजवरची निच्चांकी पातळी गाठलेली आहे आणि त्याचमुळे सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण याच संपूर्ण घटनेचा सामान्यांवरही परिणाम होऊ शकतोय, कारण महागाई वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी सर, काय सांगाल? आजवरची निच्चांकी पातळी रुपयाने गाठलेली आहे, त्यामुळे याचा सामान्य माणसावर कसा परिणाम होऊ शकतो? शामल, आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण म्हणावी लागेल। 93.24 एवढं रेकॉर्ड ब्रेक भारतीय रुपया हा घसरलेला आहे। याची महत्त्वाची जर 5 कारणं जर बघितली तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। एशियात जे युद्ध आणि जिओपॉलिटिकल तणाव आहे ते अत्यंत महत्त्वाचं कारण आहे। विदेशी निवेशकांमध्ये भरपूर निवेश जे केलेलं होतं ते काढून घेतलं गेलेलं आहे बाजारातून, त्यामुळे सुद्धा हा बाजारावरती एक मोठा परिणाम दिसतोय आणि डॉलरचं वाढलेलं महत्त्व या सगळ्या कारणांमुळे भारताचा जो रुपया आहे त्याची एक ऐतिहासिक घसरण झालेली आहे आणि जवळपास तुलनेनं हा 93.24 इतका रेकॉर्ड ब्रेक घसरलेला आहे। शामल, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर जी कारणं आहेत, जागतिक घडामोडींमध्ये जे बदल होत आहेत, ज्या घडामोडी घडत आहेत जागतिक पातळीवर, त्याचा परिणाम रुपयावरही झालेला आपण पाहतोय।